हर 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 नर्मदे। आज दिनांक 13/2/2025। आज आमच्या परिक्रमेचा 88वा दिवस। आम्ही मेहता या गावी आश्रमामध्ये मुक्कामी होतो। आता बरंच पुढे आलो आहे। आज आम्ही 5 किलोमीटर। आता हे कहाणी गावाचं नाव आहे। हे गोलू राय आहे। यांनी खूप छान सेवा दिली। आज आम्हाला दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे घेऊन गेलेत आणि आमच्या बरोबर आलेत आणि आता परत आमच्या बरोबरच चाललेत। मेडिसिन घेऊन देत आहेत आणि शूजच्या दुकानात सुद्धा सोबत होते आमच्या। हे मार्गदर्शन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। हे त्यांनी केलं। आज हे कहानी गाव आहे। या कहानी गावामध्ये आलेलो आहे। कहानी के नाम से आश्रम है जी। बहुत सी मूर्तियाँ रुकती दोनों समय। नाम क्या आश्रम का? माँ नर्मदा सेवा समिति कहानी। कहानी, अच्छा अच्छा। पास सामने आश्रम दिख रहा है। अच्छा। सामुदायिक भवन में आश्रम व्यवस्था होती है। अच्छा। और रुकने का, भोजन का, दोनों टाइम की सब व्यवस्था है। नर्मदे हर। नर्मदे हर। लग रहे बाबा शूज? अच्छा लग रहा है। बहुत बढ़िया ना? हाँ। क्या इसलिए मैंने चप्पल लेके भाई अपन पेशाब पानी गए टट्टी वगैरह गए नर्मदे हर क्या। हे चप्पल त्यांना शूज घेतले त्यांना आम्ही खूप आवडले त्यांना आणि कम्फर्टेबल आणि सॉफ्ट एकदम। त्यामुळे ते छान चालायला लागलेत आता आणखीनच। नर्मदे हर 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 नर्मदे। हाँ वही अभी बात करो। अच्छा अच्छा मैं फर्स्ट क्लास जूते हैं जी। एक नंबर काम कर रहे तुमने हमारा। नहीं हमने नहीं, मैया ने। हाँ लेकिन अच्छे है। अच्छे। हाँ ठीक है। ठीक है चलो। नर्मदे हार। नर्मदे। या गावामध्ये आम्ही 1.5-2 तास होतो पण आमचं सगळं काम झालं। मला ते शूज घेतले होते मी नवीन पण लोकल होते ते काही सूट झाले नाही। मला खूप त्रास झाला, पायांना फोड आले, कणकण आली आणि मी औषधं घेऊन सुद्धा ते बरं झालं नव्हतं पायाचं फोड। मग इथे डॉक्टरांना दाखवलं, परत इंजेक्शन घेतलं, औषधं अँटीबायोटिक्स घेतले आणि मेन म्हणजे महत्त्वाचं मला इथे शूज मिळाले। छान कॅम्पसचे शूज मिळाले, चांगले आहेत। मी अगदी त्या शूजवर आता पहिल्यासारखीच चालायला लागली। नाहीतर मी पूर्ण 2-3 दिवस मला त्रास झाला, बऱ्यापैकी चालता येत नव्हतं। तरी आम्ही बरं चाललो। रोज 30-30 किलोमीटर चालत होतो तरीसुद्धा। नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदा मैया की जय। जय हो नर्मदा मैया। या कहाणी गावामध्ये खूप छान वाटलं कारण सगळं मिळालं। डॉक्टर मिळाले, औषधोपचार झाले आणि मला शूज पण मिळाले आणि मला भीमसेन कापूर मिळत नव्हता 8 दिवसापासून, तो पण इथे मिळाला। नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदे हर 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 नर्मदे। हवा खूप आहे। गाडी आली की मी आपोआप उडल्या जाते। नर्मदे हर। आम्ही कहाणी हे गाव सोडून आता 2-2.25 तास झालेत। आता 11:30 -11:15 होत आलेत। इथे पटेल यांची
भोजन प्रसाद घेणार आहोत आम्ही. यांचं अन्नक्षेत्र आहे इथे. जाऊ आता थोड्या वेळानेच. नर्मदे हर 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 नर्मदे. सहेसना या गावाचं नाव आहे. आता आम्ही इथे थोडासा विश्राम करणार आहोत. नर्मदे हर हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. हे माझे नवीन शूज खूप छान आहे. कॅम्पसचे आहे. छान कम्फर्टेबल आहेत. हेच मला अगोदर मिळाले असते तर माझ्या पायांना इजा झाली नसती. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदे हर 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 नर्मदे. आता हे आमच्याकडं बेल आहे आणि आम्ही गूळ विकत घेतलाय. आता इथे या किटलीमध्ये मी सरबत करणार आहे. तर आता ऊन लागतंय थोडंसं तर म्हटलं सरबत घेऊया. आहेच तर. नर्मदे हर. हे बेल याच्यामध्ये टाकलं आम्ही पाण्यामध्ये आणि गूळ सुद्धा टाकला. बस झाला. आता हे बेल आणि हे त्याच्यामध्ये गर टाकलाय बेलाचा आणि हा गूळ टाकलाय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काढून. आणि आता हा चमच्याने हलवायचा आहे. हे आमचं सरबत तयार झालेलं आहे. खूप छान झालं आहे सरबत. खूप टेस्टी लागतंय. नर्मदे हर 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 नर्मदे. संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत. आम्ही लखना दौन या ठिकाणी आलेलो आहोत. आता 1 किलोमीटरवर राम मंदिर आहे. छान आहे व्यवस्था तिथे. तिथे आमचा रात्री मुक्काम असणार आहे. आम्हाला कहाणी या गावातच सांगितलेलं आहे की तुम्ही इथे 2 आश्रम आहेत पण त्यातलं राम मंदिर हे छान आहे. तिथेच जातो मी. आम्ही तिकडेच निघालोय. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदे हर. सूर्यास्ताचं सुंदर दृश्य
खूप छान दिसतोय सूर्यनारायण. तो उद्या सकाळी परत भेटूया असं म्हणतोय, मला असं वाटतंय.